आपण जर पुरुषांची अॅनाटॉमी समजून घेतली तर पुरुषांमध्ये आपण नॉर्मल हे कन्सिव्ह करण्यासाठी म्हणजे हा पुरुष उत्तम आहे, तर यासाठीचे बेसिक पॅरामीटर्स काय की काय काय तुमचं व्यवस्थित असलं पाहिजे की तुम्ही कन्सिव्ह करण्यासाठी योग्य आहात? पुरुषांच्या जे गर्भधारणेसाठी लागणारे अवयव आहेत याचे दोन भाग असतात, एक बाहेरचे अवयव आणि एक आतले अवयव. बाहेरचे अवयव कुठले आहेत तर दोन बीजग्रंथी, ज्याला आपण टेस्टिस म्हणतो, शिश्न त्याला पेनिस म्हटलं जातं, आणि हे दोन बाहेरचे अवयव झाल्यानंतर आतले अवयव. तर आतले अवयव काय असतं तर सेमेनाइल व्हेसिकल, ज्याच्यामध्ये सिमेनचा वीर्याचा जो महत्वाचा भाग आहे तो तयार होतो. प्रोस्टेट ग्लँड, ज्याला पौरुष ग्रंथी म्हणतो आपण, तर ही प्रोस्टेट ग्लँड, कारण त्याच्यातून सुद्धा बरेचसे सिक्रेशन त्यात येत असतात. त्यानंतर बीजग्रंथीमधून निघणारी व्हास डिफरन्स किंवा ज्याला आपण शुक्रवाही नलिका म्हणतो, तर हे अवयव व्यवस्थित आहेत का आणि ह्या अवयवांचं काम व्यवस्थित आहे का हे बघणं गरजेचं असतं. हे पॅरामीटर ज्या वेळेला बघतो त्यावेळेला आपल्याला एका निष्कर्षाला येता येतं की ह्या पुरुषामध्ये हे घटक आहेत जे त्या पुरुषाला बाप व्हायला मदत करतात आणि हे नॉर्मल आहेत, आणि जर हे ॲबनॉर्मल असेल तर त्याचं आपल्याला काय उपचार करावे लागतील हे त्या तपासणीनंतर आपल्याला एक दिशा ठरवता येते.